नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आमच्या युट्यूब चॅनल महाजॉबमध्ये। मित्रांनो, महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन सरळ सेवा भरतीबाबतचा अपडेट या ठिकाणी घेत आहोत, ज्यामध्ये 10वी पास धारकांसाठी एक चांगली संधी या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे। बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन उपक्रम अर्थात बेस्ट यांच्यामार्फत सरळ सेवा भरती अंतर्गत 2026 साठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि त्याबाबतच अपडेट आपण या ठिकाणी घेणार आहोत। वेतन तुम्हाला जवळपास 36,000 रुपये पर मंथ सॅलरी असणार आहे। ऑनलाईन अर्ज करायचा आहे, TCS मार्फत ही एक्झाम होणार आहे, ज्याबाबतची संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी घेणार आहोत। व्हिडिओ सुरू करण्या अगोदर मित्रांनो, मेक शुअर महाजॉब चॅनल नवीन असाल चॅनल नक्की सबस्क्राईब कराल। डेली जॉब देण्यासाठी मी या ठिकाणी प्रयत्न करत असतो, तेव्हा मेक शुअर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक कराल। बघा मित्रांनो, जाहिरात जी आहे ती या ठिकाणी बेस्ट उपक्रम यांच्या अंडर बस वाहक पदासाठी सरळ सेवा भरती जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। बस वाहकसाठी भरपूर दिवसानंतर मित्रांनो एक कायमस्वरूपी सरळ सेवा भरतीची जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध झालेली आहे। त्यामुळे मेक शुअर जर तुम्ही इंटरेस्टेड आणि क्वालिफाय असाल तर या ठिकाणी अप्लाय कराल। यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की बेस्ट उपक्रमामध्ये बस वाहक या पदासाठी जे काही विविध कॅटेगरीमधले कॅन्डिडेट आहेत त्यांच्याकडून उमेदवारांकडून रिक्त असलेली पदे भरण्यासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत, ज्यासाठी तुम्हाला ऑनलाईन अप्लाय करायचा आहे 8/7/2026 पासून ते 29/7/2026 पर्यंत। सो या डेट्स महत्त्वाच्या आहेत, लक्षात घ्या। या दरम्यानच तुम्हाला अर्ज करायचा आहे। जागांची व्हॅकन्सीची माहिती आपण पुढे घेऊया। तुम्ही या ठिकाणी बघू शकता बस वाहक पदासाठी भरण्यात येणारी एकूण पदे 364, भरपूर जागा आहेत मित्रांनो। फक्त महाराष्ट्रासाठी रिक्रुटमेंट आहे, लक्षात घ्या। बेस्ट मुंबई अंडर येते, त्यामुळे नक्कीच नंबर ऑफ वॅकन्सीज भरपूर आहेत, ज्यामध्ये आरक्षित पदांची जी संख्या आहे त्यामध्ये शेड्यूल कास्टच्या 34 जागा आहेत, शेड्यूल ट्राईबच्या 22 जागा आहेत, त्यानंतर विमुक्त जातीज A 6 जागा आहेत, B त्यानंतर 6 जागांसाठी भरती होत आहे, त्यानंतर भटक्या जमाती क 10 जागांसाठी भरती होत आहे, स्पेशल बॅकवर्ड क्लास 5 जागा आहेत, इतर मागासवर्गीय 67 जागा आहेत, EWSच्या अंडर 36 जागांसाठी भरती होत आहे, तर SC/BCच्या अंडर 36 जागा आहेत आणि ओपनच्या 142 जागा तुम्हाला पाहायला मिळत आहेत। सो भरपूर जागा आहेत, सर्व कॅटेगरीसाठी जागा आहेत। तुम्ही या ठिकाणी पात्र असाल तर अप्लाय करणे महत्त्वाचं आहे। आता वॅकन्सीज नंतर पुढे आपण बघूया यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता आणि इतर गोष्टी। यामध्ये बघा शैक्षणिक व इतर आवश्यक अर्हता, माध्यमिक शालांत परीक्षा SSC व तत्सम परीक्षा किमान सरासरी किमान 50% वा अधिक गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे, हा पहिला क्रायटेरिया आहे। सो 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे तुमची 10% 50%सह। तसेच सदर परीक्षा उच्चतम परीक्षा किमान 100-50 गुणांचा मराठी विषय हा त्या ठिकाणी असणे आवश्यक आहे। या व्यतिरिक्त दुसरी महत्त्वाची गोष्ट, प्रादेशिक परिवहन प्राधिकरण अर्थात RTA महाराष्ट्र राज्य यांनी दिलेला व नूतनीकरण केलेला बस वाहक परवाना आणि बिल्ला बॅच आवश्यक आहे तुमच्याकडे या ठिकाणी अर्ज करण्यासाठी। सो जे कॅन्डिडेट महामंडळासाठी ST महामंडळासाठी प्रयत्न करत असतात त्यांच्यासाठी ही नक्कीच सुवर्ण संधी आहे मित्रांनो, कारण अनेक दिवसानंतर वाहक या पदासाठी सरळ सेवा कायमस्वरूपी नोकरी तुम्हाला मिळत आहे। वयोमर्यादा बघून घ्या, 18 ते 38 वर्ष एज लिमिट हे या ठिकाणी ओपनसाठी राहणार आहे। त्यानंतर 18 ते 43 वर्ष एज लिमिट हे या ठिकाणी कॅटेगरीमधले जे कॅन्डिडेट आहेत मागासवर्गीय त्यांच्यासाठी राहील। शारीरिक अर्हतामध्ये उंची किमान 154 सेंटीमीटर असणे आवश्यक आहे, तसेच कमाल 178 सेंटीमीटर पाहिजे, वजन किमान 50 किलोग्राम असणे आवश्यक आहे या ठिकाणी अप्लाय करण्यासाठी। सो हे फिजिकल क्वालिफिकेशन सुद्धा तुमचे असणे आवश्यक आहे। त्यानंतर बघा वेतन श्रेणी आणि भत्ते, मूळ वेतन अर्थात बेसिक पे तुमचं 22,060 रुपये असणार आहे। यामध्ये तुम्हाला अधिक महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, वैद्यकीय भत्ता, गणवेश धुलाई भत्ता, तसेच रजेचे रोखीकरण, रजा प्रवास भत्ता या सर्व गोष्टी त्या ठिकाणी मिळणार आहेत। एकूण तुमचं अप्रॉक्सिमेट वेतन हे 36,000 रुपये राहणार आहे। लक्षात घ्या, सॅलरी चांगली आहे, कायमस्वरूपी नोकरी आहे, त्यामुळे तुम्हाला प्रयत्न करणे आवश्यक राहील। प्रतीक्षा यादी ही 2 वर्षांसाठी राहणार आहे, ही गोष्ट या ठिकाणी त्यांनी मेन्शन केलेली आहे। आता यासाठी कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट असणार आहे मित्रांनो, CBT, ज्यामार्फत तुमचं फायनल सिलेक्शन होईल, ज्यामध्ये अंकगणित, सामान्य ज्ञान, चालू घडामोडी, भाषा ज्ञान, मराठी व इंग्रजी याबाबतचे क्वेश्चन तुम्हाला विचारले जातील। प्रत्येक विषयाची बहुपर्यायी चाचणी ही 10 गुणांची असणार आहे। चाचणी परीक्षेस पात्र ठरण्यास व्यतिरिक्त वरील प्रत्येक विषयामध्ये किमान 3 गुण आणि एकूण सरासरी 12 गुण प्राप्त करणे आवश्यक आहे। सो थोडासा वेगळ्या प्रकारचा पॅटर्न तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। 10 मार्कांची प्रत्येकी एक्झाम या ठिकाणी असणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला कमीत कमी 3 गुण त्या ठिकाणी मिळवणे आवश्यक आहे आणि सरासरी 52 गुण प्राप्त करणे आवश्यक आहे या ठिकाणी पुढे क्वालिफाय होण्यासाठी। त्यानंतर परीक्षा शुल्क बघा, खुल्या प्रवेशासाठी 1,000 रुपये फॉर्म फी राहील, राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी 900 रुपये फॉर्म फी राहणार आहे। जी स्टँडर्ड फॉर्म फी घेतली जाते TCS मार्फत तीच या ठिकाणी घेतली जाईल। यासाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अप्लाय करायचा आहे। यामध्ये तुम्ही बघू शकता ही कायमस्वरूपी भरती असल्यामुळे प्रयत्न करणे मित्रांनो आवश्यक आहे। यासाठी
ऑनलाईन ॲप्लिकेशन सुरुवात झालेली आहे, ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेन. तेथे जाऊन तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता. एक चांगली संधी आहे, प्रयत्न करणे आवश्यक आहे. या भरतीबाबत काय डाऊट असेल तर कमेंट करून विचारा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. अशाच प्रकारचे डेली जॉब अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी या चॅनलमार्फत करत असतो. धन्यवाद.